लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार। महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींची नावं यादीतून वगळलेली आहेत। सर्वाधिक अपात्र लाडक्या बहिणी ह्या 10 जिल्ह्यांमधून आहेत। आता ते जिल्हे कोणते आहेत मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण जो अपात्र लाभार्थी ज्या लाडक्या बहिणी आहेत यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। 25 लाख वरून आता ती 30 लाख रुपयापर्यंत गेलेली आहे, 30 लाखापर्यंत गेलेली आहे। परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे 5 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी ज्या पात्र असतील। आता ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना कोणते गिफ्ट मिळणार आहेत, सरकार नेमकं काय देणार आहे, कारण गणेश उत्सवानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टच्या महिन्याचा हप्ता हा येणार आहे। त्याच्यासोबतच नवीन 4 गिफ्ट देणार आहेत। ते कोणते असणार आहेत आपण एक एक करून पाहणार आहोत, परंतु सगळा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, कारण कोणता जिल्हा किती लाडक्या बहिणी अपात्र आहेत संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। कोणत्या लाडक्या बहिणींना काय मिळणार आहे, पुणे जिल्ह्यात किती, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे सर्व जिल्ह्यात बघणार आहोत। बघा, सर्वात महत्त्वाचं पहिलं जे गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींना ते म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2490 रुपये हे त्यांना मिळणार आहेत। आणि याची जी काही ही आहे त्याची यादी तयार केली गेलेली आहे। त्याची यादी आता तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार आहे। कुठे मिळणार आहे, काय आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिलात की तुम्हाला संपूर्ण माहिती इथं समजणार आहे। बघा, ज्या लाडक्या बहिणी अपात्र राहतील त्यांना ह्याच्यापैकी एकही गिफ्ट मिळणार नाही। दुसरं गिफ्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ऑगस्टचा हप्ता 1500 रुपये 14वा हप्ता। सोबतच ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आला नाही त्यांना जुलैचा हप्ता, आणि आपल्याला इथं सप्टेंबरचा सुद्धा हप्ता पाहायला मिळू शकतोय। म्हणजे ऑगस्ट आणि जुलैचे 2 हप्ते 14वा आणि 15वा हप्ता एकत्र म्हणजे 3000 रुपये ऑगस्ट आणि सप्टेंबरचे। कारण गणेश उत्सवाचा एक मोठा सण असतो, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण गणेश आणि गौरी गणपती। तुम्हाला माहिती आहे गौरी गणपती सगळ्यात मोठा सण असतो, त्यामुळं लाडक्या बहिणींचा हा सर्वात मोठा सण। त्यासाठी सरकार तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे देतील। आणि पुढचं जे मोठं गिफ्ट आहे ते म्हणजे आता लाडक्या बहिणींना भावांना 30 प्रकारचे भांडे मिळायला सुरुवात झालेली आहे। त्याचा अर्ज कसा भरायचा आहे, कुठं भरायचा आहे, त्याची लिंक मी सगळी माझ्या दुसऱ्या व्हिडिओवरती टाकलेली आहे। तुम्ही चॅनलवरती जाऊन बांधकाम कामगार योजना तिथे तुम्हाला व्हिडिओ दिसेल। तुम्ही म्हणाल आम्ही बांधकाम कामगारमध्ये येतो का, हो, तुम्ही मी तिथे सगळी डिटेलमध्ये माहिती सांगली आहे। बघा, ह्याच्यामध्ये नवीन प्रकारचे नवीन इलेक्ट्रॉनिक्स लेवलचे भांडे ह्याच्यामध्ये ॲड केले गेले आहेत। सगळे नवीन जे आता लेटेस्ट भांडे आपण बाजारात पाहतो ते सर्व भांडे 30 प्रकारचे भांडे याच्यामध्ये ॲड केले गेलेले आहेत सरकारनं। हे 3 मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहेत। 4थं गिफ्ट जे असणार आहे ते लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा, हा सुद्धा ज्यामध्ये गौरी गणपती विशेष लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरसोबत हा दिला जाणार आहे। त्यामुळं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे की तुमचं नाव यादीत आहे का नाही। आणि मी तुम्हाला काही अशा ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे ज्याच्याकरून तुम्हाला तुमचं नाव अपात्र यादीतून पात्र यादीमध्ये टाकता येणार आहे। मी तुम्हाला एक डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। अन्यथा तुम्हाला इथून पुढचे कुठलेही हप्ते हे येणार नाहीत। तर चला बघूयात, या सगळ्यांनी 5 मिनटं काढायचा आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। बघा, सरकारनं अर्ज पडताळणीला सुरुवात केली होती गेल्या 15 दिवसापासूनच। याची आता मीडियासमोर एक नवीन रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी जवळपास अपात्र झाल्यात। ह्याची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे। ही संख्या जवळपास 50 लाखापर्यंत जाणार आहे। म्हणजे ऑगस्टचा हप्ता फक्त ज्या आपल्या 2,42,00,000 लाडक्या बहिणी होतात त्याच्यात जर बघितलं तर 2 कोटीच्या आतमध्येच ही संख्या येणार आहे। आणि तसाच चेकसुद्धा बँकेत जमा केला जात आहे। तुम्ही मला आम्हाला यादीत डायरेक्ट बघायचे, कुठं बघायचे सांगतो। त्याच्या अगोदर तुम्हाला मी जिल्हे सांगतोय, कोणते जिल्हे सर्वाधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेले आहेत। सर्वात आघाडीवर जो जिल्हा आहे ज्याच्यामध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत तो म्हणजे आपला पुणे जिल्हा। पुणे जिल्हा त्याच्यामध्ये 2 ते 3 लाखाच्या पुढं लाडक्या बहिणी आत्तापर्यंत, कालपर्यंतचा डेटा होता, आज अजून त्याच्यामध्ये ॲड झाले असतील, कारण ही मोहीम चालूच राहणार आहे। पुढे ठाणे जिल्हा, परत मुंबई जिल्हा, परत कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, ठाणे, सातारा, सांगली, यवतमाळ, अमरावती,
छत्रपती संभाजीनगर अशा जवळपास 10 ते 12 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस हा वाढतच जात आहे। त्यामुळं ज्या दिवशी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येईल त्याच्या अगोदरच काय गोष्टींचं तुम्हाला काळजी घ्यायची आहे जेणेकरून तुमचं नाव अपात्र यादीमध्ये राहणार नाही, हे मी आता तुम्हाला सांगणार आहे। बघा, सर्वाधिक महत्त्वाचं तुम्हाला यादी कुठं बघायला सांगतो आहे। तुमची अंगणवाडी सेविका असेल त्यांच्या अंगणवाडीमध्ये यादी लागलेली असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये लागलेली असेल किंवा तुमचं जे महिला व बालविकासचे कार्यालय आहे तिथंसुद्धा ते लागलेलं असेल, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता। कोणती काळजी घ्यायची? सर्वात प्रथम तुम्ही ज्यावेळेस आता पहिल्यांदा उद्या बँकेत जायचं आहे, गेल्या उद्या सकाळी उठल्या बँकेत जायचं आहे, आपलं बँक खातं जे आहे त्याची KYC झाली आहे का बघायचं। ह्या महिन्यात तुम्हाला बँक खात्याची KYC करायची आहे। बँक खात्यावरचं नाव, आपलं आधार कार्डवरचं नाव, आपलं रेशन कार्डवरचं नाव, हे नाव एकत्रित सेम आहे का, स्पेलिंगसुद्धा चेक करायची सेम आहे का। जर समजा तुमचं नाव आकाश असेल तर सगळीकडे AA स्पेलिंग आहे का दुसरं फक्त AK असं, कारण ह्या छोट्या गोष्टी आता ध्यानात घेतल्या जात आहेत। कारण इथं बोगस लाडक्या बहिणींची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे सरकार अतिशय काटेकोरपणे ह्या गोष्टींचा चौकशी करत आहे आणि ह्या गोष्टींची पूर्तता जर नाही झाली तर ते डायरेक्ट तुम्हाला बाद करतील। आता मी तुम्हाला सांगतो यातले डॉक्युमेंट कुठले असणार आहेत। पहिली गोष्ट, जर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं खूप गरजेचं आहे। आधार कार्डवरची माहिती जी आहे ती तुमची माहिती तुमच्या बँक खात्यालासुद्धा तीच असली पाहिजे, तुमच्या रेशन कार्ड जे आहे त्या रेशन कार्डवरती सुद्धा तीच असली पाहिजे, अन्यथा तुम्ही बाद होणार आहात। दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC होणं गरजेचं आहे। मी वारंवार सांगतो आपल्या लाडक्या बहिणींना की रेशन कार्डची KYC करा, कारण रेशन कार्ड हा खूप महत्त्वाचं एक कागदपत्र आहे ज्याच्या आधारे तुम्हाला लाभ मिळणार का नाही, का तुमच्या जाऊला मिळणार, तुमच्या सासूला मिळणार, ह्याच्यावरती ठरवलं जातं। कारण एका घरात फक्त आता 2च लाडक्या बहिणींना पात्र करण्यात येत आहे। हे दुसरं डॉक्युमेंट आणि सगळ्यात महत्त्वाचं, उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयापर्यंत काढून ठेवा, त्याने जास्त फायदा होतो। परत शाळा सोडल्याचा दाखला, हे 4 ते 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार ठेवा। ज्या क्षणी तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील किंवा महिला व बालविकासचे अधिकारी येतील तर ते तुम्हाला हेच डॉक्युमेंट मागतील आणि जर तुमचं हे असेल तर तुमचं नाव हे 100% यादीत राहणार आहे आणि तुमचं नाव पात्र यादीमध्ये असणार आहे। आणि ह्या सगळ्या ज्या आता मी तुम्हाला गिफ्ट सांगितले ते गिफ्टसुद्धा तुम्हाला 100% सरकार देणार आहे। आता तुम्ही मला आमचं आता नाव ऑलरेडी अपात्र झालं आहे, काय करायचं? तर तुम्ही त्याला पुरावा म्हणून तुम्ही त्यांना म्हणू शकता की माझ्याकडे हे डॉक्युमेंट नव्हते, तर तुम्ही हे जे आत्ता जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट घेऊन कार्यालयात जाऊ शकता, त्यांना पुन्हा एकदा अर्ज पडताळणीसाठी विनंती करू शकता। जर ते मानलेच तर तुमची पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होईल आणि जर पुन्हा अर्ज पडताळणीत, कारण काय होतं कधी चुकूनसुद्धा तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील काय असतील तर ते तुम्हाला डायरेक्ट बादसुद्धा करू शकतात किंवा होऊ शकतात तुम्ही। त्यामुळं हे सगळे डॉक्युमेंट घेऊन जा आणि त्यांना एकदा विनंती करा की आमची एकदा अर्ज पडताळणी तुम्ही करता का, कारण मी पात्र आहे असं मला वाटतं। त्यामुळं जर त्याच्यामध्ये तुम्ही सिद्ध झाले तर तुमचं नाव 100% अपात्र यादीतून पात्र यादीमध्ये येणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।